नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या 15 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या। उर्वरित 13 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात होते। काल मतदान झाल्यानंतर शहरातील जेल रोडवरील वीरभाई कोतवाल सभागृहात मतमोजणी झाली असून यावेळी प्रगती पॅनलच्या एक हाती सत्ता स्थापन झाली। यात भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग उमेदवार रवींद्र भाऊराव आजगे व अनुसूचित जाती जमाती सभासदांसाठी राखीव उमेदवार म्हणून गणेश चुनीलाल कोकणी हे बिनविरोध निवडून आले। उर्वरित जागेवर सर्वसाधारणमधून उमेदवार पाटील संजय कुमार दगा, माळी कल्पेश रघुनाथ कुमार, प्रवीण वासुदेव, देसले भरत गुलाबराव पाटील, धनराज अभिमान, सोनोने सुशील पोपटराव पाटील, महेंद्र बालू, सोलंकी भाग्यश्री, कोमलसिंग बैसाने, अविनाश सोमा, तसेच महिला प्रतिनिधींमधून दुनवेरे गौरी प्रकाश, सोनोने मनीषा राधेश्याम, इतर मार्गासाठी राखीवमधून भांबरे सुधीर भटू या मतदारसंघातून विजयी झालेले आहे। सदर निवडणूक ही अधिकारी शेखर साळी, अमोल दंडाईत यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले असून निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पॅनलचे सदस्य यांनी डीजे तालावर मोठ्या उत्साहात कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भातला आज ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे। या पॅनलने निवडलेल्या 15 जागांपैकी आधीच 2 जागा बिनविरोध झालेल्या होत्या। उर्वरित 13 जागा या भरघोस मताने निवडून आलेल्या आहे। गेल्या 5 वर्षाच्या विकासाच्या कामावर परत एकदा प्रगती पॅनलला सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे। आमचे जे वरिष्ठ असतील, आमचे गट नेते असतील, तसेच आमचे वरिष्ठ मतदार असतील, यांनी एकदा आम्हाला परत पाठबळ दिलेला आहे, त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। त्या जोरावर येत्या पंचवार्षिक सुद्धा एकदम चांगला व्यवहार करून सभासदांना चांगला न्याय देण्याचं काम हे प्रगती पॅनल करेन आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सदिच्छेने हा पॅनल निवडून आलेला आहे। आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तसंच आस्थापनेचा खर्च कसा कमी करता येईल या अनुषंगाने आम्ही काम करणार आहे आणि कर्मचाऱ्यांना सभासदांना कसा न्याय देता येईल हा आमचा अजेंडा असणार आहे। धन्यवाद। दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश शोभायात्रा, सत्संग सभा व महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आलेले आहे। जीवदया आणि आत्मपूजा इससे बडा धर्म ना दूजा। जोपर्यंत आपल्या अंतःकरणात सर्व प्राणीमात्रांबद्दल दयाळूपणा येत नाही तोपर्यंत धार्मिकता ही शक्यच नाही। दया करो धर्म को पालो, जगसे रहो उदासी, अपना सा जीव सबको जानो, ताही मिले अविनाशी। याच मूळ सिद्धांताला अनुसरून कबीर पंथाचे 16वे निवोदित वंशाचार्य पंथश्री हुजूर उदितमुनी नामसाहेब यांच्या नेतृत्वात आपल्या धुळे महानगरीत या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या यात्रेचा सर्व महानुभावांनी व धुळे जिल्ह्यातील समस्त भाविकांनी लाभ घ्यावा असे सदर आयोजकांच्या वतीने नम्र आवाहन निमंत्रित करण्यात आलेले आहे। त्या मार्गाचा प्रचार प्रसार प्रत्येक जीवापर्यंत व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जीवापर्यंत मर्यादित नसून पशु पक्षी आणि पर्यावरणाचे जे काही साधन आहेत त्यांचासुद्धा यामध्ये प्रसार व्हायला पाहिजे। या दृष्टीने हा एक उपक्रम आमचे जे वंशगुरू साहेब आहेत, कारण की सद्गुरू कबीर साहेबांनी नर्मदाजी साहेबांना पंथाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांची भक्ती पाहून 42 वंशाचा आशीर्वाद दिला आणि या 42 वंशापैकी वर्तमान जे वंशगुरू आहेत आमचे 15वे वंशगुरू पंचश्री हुजूर प्रकाश मुंडामचे साहेब हे सध्या विराजमान आहेत आणि नवीन जे वंशाचार्य आहेत 16वे वंशगुरू परमपूज्य हुजूर उदित मुंडामचे साहेब यांनी या कार्याला फार प्रभावी रीतीने प्रसारित करण्याचं कार्य आरंभ केलेला आहे आणि या माध्यमातून साहेबांचं असं मनोदय आहे की प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत हा संदेश साहेबांचा जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण भारत भ्रमणाचं प्लॅनिंग केलेलं आहे। त्या अनुसार साहेबांचा एक प्रथम राजस्थानपासून सुरुवात झाली। राजस्थानचा जवळपास 25-30 दिवसाचा प्लॅनिंग आटोपल्याच्यानंतर मग साहेब महाकुंभमेळ्यात गेले। केडीव्ही मिशन महाराष्ट्र राज्य प्रतिनिधीच्या वतीने सद्गुरू धनी धर्मदास वंशावली नवोदय यात्रा याचं आगमन दिनांक 21 रोजी आपल्या धुळे शहरात आमचे 16वे वंशगुरू पंथश्री हुजूर उदित मुनीनाम साहेब हे आपल्या धुळे महानगरीत येत आहेत। दिनांक 22 रोजी आपल्या धुळे शहरातील आग्रा रोड येथील गांधी पुतळ्यापासून या सद्गुरू
कबीर संदेश यात्रा म्हणजे नवोदय यात्रेचा शुभारंभ होत आहे। या यात्रेची सुरुवात आपल्या आग्रा रोड गांधी पुतळे येथून होऊन त्याचं समापन चाळीसगाव रोड धुळे येथील सद्गुरू कबीर मंदिर या प्रांगणात होणार आहे। या प्रांगणामध्येच या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या यात्रेची शोभायात्रेचं समापन इथे होऊन त्या पश्चात आशीर्वचन आमचे पंचश्री हुजूर नवोदित वंशाचार्य यांच्या माध्यमातून होणार आहे। साधू संतांचे देखील आशीर्वचन त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तत्पश्चात उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी भोजन भंडाऱ्याचं देखील आयोजन आम्ही करण्यात आलेलं आहे। या कार्यासाठी आपण सर्व महानुभावांनी या कार्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या केडीव्ही मिशन महाराष्ट्र राज्य समिती व धुळे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहोत। सप्रेम साहेब बंदगी साहेब बंदगी साहेब। नमस्कार।